बटाट्याचा चिवडा आपण चहा बरोबर खातो तसं हे खिचडी ड्राय मिक्स आहे. खिचडी खाल्ल्याचा फील तुम्हाला या फरसाणमधनं मिळेल. म्हणजे साबुदाणा खिचडी ड्राय मध्ये ते वर्जन झालंय. हो, म्हणजे साबुदाणा खिचडीचं ड्राय व्हर्जन आहे. ड्राय व्हर्जन आहे. आईच्या हातची चव. हे ज्वारीचे प्लेन पफ आहे आणि त्याला पेरी पेरीचा ट्विस्ट दिलाय. माझ्या नातवासाठी घेऊन जायला हवं. खूप छान. हा केळ्याचा चिवडा आहे. केळं ड्रायफ्रुट्स असतात आणि हा गोड नाही. हो का? बटाट्याचा गोड. मी हे फर्स्ट टाइम बघते केळ्याचा चिवडा आज. म्हणजे या पोळीचं टेक्स्चर बघा तुम्ही, तोंडाला माझं पाणी सुटलेलं आहे. आणि ही पोळी उघडल्यावर याची साईज बघा, जम्बो साईज आहे अगदी. अशा अंजीरच्या वड्या आहेत. पण मग हे जे टाकले ते हे काय आहेत? म्हणजे 7 प्रकारचे सीड्स आहेत. आजकाल हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. पंपकिन सीड आहे, सनफ्लॉवर सीड्स आहे, ते तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आहे गुलकंद, पण गुलकंदात आहे मध. त्यामुळे आम्ही म्हणतो की ह्याच्यामध्ये साखरही नाहीये आणि गुळही नाहीये. आणि पदार्थात माझ्याकडे व्हरायटी आहेत. हे तिळाचे शंकरपाळे आहेत. या ऋतूमध्ये तीळ आणि मेथी याचा जास्त वापर करून आम्ही हे केले. तुम्ही खाऊ. पीठ आहे ह्याच्यामध्ये, बाजरीचं पीठ आहे. आता येणाऱ्या ऋतूसाठी हे आम्ही पदार्थ बनवतो. बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये आहे तीळ आणि मेथीचं प्रमाण जास्त. तुम्हाला खाताना कळेल की ह्याच्यामध्ये नाचणीची कचोरी आहे. क्या बात है, हे मी फर्स्ट टाइम बघितलं. मूग डाळीची कचोरी आहे. अच्छा. नमस्कार. वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे तृषी फूड्स मध्ये कांदिवली वेस्टला. तृप्ती आता आपल्याला तिच्याकडे काय काय आहे या शॉप मध्ये ते एक्सप्लोर करणार आहे. इथे कसं यायचं ते मी सांगते. त्याआधी कांदिवली वेस्टला यायचं आहे. ऑटोनी सेक्टर 3 चारकोपला यायचं आहे. प्रॉव्हिडंट फंडच्या ऑफिसच्या बरोबर समोर आपल्याला दिसणार आहे तृषी फूड्स. तृप्ती नमस्कार. नमस्कार. तुझी टॅगलाईनच आहे घरगुती पदार्थाचे माहेरघर. तर एक्झॅक्ट तुझ्या या शॉपमध्ये काय काय मिळतंय ते जरा सांगशील का? नमस्कार, मी तृप्ती फडणीस. माझं शॉप कांदिवली येथे लोकेटेड आहे. आमच्या शॉपमध्ये सगळे घरगुती पदार्थ तुम्हाला मिळतात. जसं की दिवाळीचा फराळ, पारंपरिक फराळ आणि मिलेट पद्धतीचा फराळ हा आपल्याकडे मिळतो. त्याच्यामध्ये भाजणीची चकली, मुगाची चकली, कडबोळी, त्याचप्रमाणे मिलेट, ज्यांना मिलेटचे पदार्थ आजकाल खूप आवडतात, हेल्दी झालेले, हेल्थ कॉन्शियस झाले, त्याच्यासाठी आमच्याकडे कॉर्नची चकली आहे, रागी चकली आहे. अशा आणि प्रत्येक पदार्थात 3 ते 4 व्हेरिएशन आहेत. आपला मेन दिवाळीचा फराळ आणि त्याच्यापासून मिळणारा मिलेट फराळ, चकली, चिवडा, शेव आणि शंकरपाळे, या प्रत्येकात माझ्याकडे 4-4 व्हेरिएशन आहेत. जसं की आता माझ्याकडे शेव आहे. जर दिवाळीची शेव ही आपली बेसन युक्त असते, पण जर कुणाला बेसनच खायचं नसेल तर आमच्याकडे मुगाची शेव सुद्धा आहे. असे अनेक पदार्थ आमच्याकडे तुम्हाला मिळतील. तिच्या शॉप मध्ये असलेले प्रत्येक पदार्थ आता आम्ही तुम्हाला दाखवतोय. सुरुवात करायची? हो, चला. आता थंडी चालू झालेली आहे, तर थंडीसाठी काय स्पेशल आणलंय? हो, आता थंडी येते ताई, तर आमच्याकडे विशेष काय असतं की प्रत्येक जण आपल्या घरात डिंक, मेथी हे लाडू करतातच. पण आजकालच्या धावपळीच्या जगात त्याची काळजी करायची गरज नाही. आमच्याकडे काय व्हरायटीज आहेत त्या तुम्हाला मी आता दाखवते. बघूया. पूर्ण प्लॅटरच ठेवलंय. छान. डिंक ड्रायफ्रूट लाडू, ज्वारीचे लाडू. क्या बात है, ज्वारीचे लाडू आपण कधी सहसा करत नाही. मेथीचा लाडू, नाचणीचे लाडू, हिरव्या मुगाचा लाडू, पिवळ्या मुगाचा लाडू. पिवळ्या मुगाचा नाही, पिवळ्या मुगाचे लाडू तयार होतात, ते तुम्हाला गरम गरम खायला मिळतील. आणि आता सगळ्यात महत्वाचं, आता लग्नाचा सीझन आहे, गोडधोड होतं, पण मोतीचूर लाडू गुळयुक्त हा बनवणारे आम्ही पहिलेच आहोत. मोतीचुराचा लाडू हा पण हेल्दी व्हर्जन मध्ये मी तुम्हाला देऊ शकते. साजूक तूप, हे सगळं हेल्दीच आहे. सगळे लाडू हे गुळापासून बनवलेले, साजूक तूप घालून, ड्रायफ्रूट घालून. मंडळी हे बघा, बघू शकते प्रत्येक लाडवाचं टेक्स्चर बघा तुम्ही. तर तृप्ती, मला विचारायचं, प्रत्येक लाडवाचं तुझं एक स्टँडर्ड प्रमाण ठरलेलं आहे का? किती ग्राम? येस, आमच्याकडे 1 किलो म्हणजे किलोच्या मापाने लाडू मिळतात. 1 किलो मध्ये 24 लाडू येतात. प्रत्येक लाडू हा 42 ग्रॅमचा एक असतो. त्यामुळे कधीही पदार्थांच्या मापात चूक होत नाही. 6 लाडू पाव किलो, पाव किलोचा 1 डबा. त्यामुळे तुम्ही इझिली ताजे लाडू हवे असतील तर तुम्ही 6 लाडू घेऊ शकता. आणि आम्ही मिक्स लाडवांचा 1 डबा देतो. कसं म्हणजे पॅक केलेला? 6 लाडू असतात. डिंक, मेथी, हिरवे मूग, पिवळे मूग, ज्वारी आणि नाचणी. बऱ्याच जणांना ऍट अ टाइम 6 चव खायच्या असतात, त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे. आणि मिनिमम आपल्याला 6चा पॅक मिळतो. पाव किलो लाडू मिळेल.
त्याचं अप्रॉक्स रेंज काय जातं? 200 रुपयापासून सुरुवात आहे. 200 रुपये पाव किलो. शुद्ध तूप, ड्रायफ्रूट वापरून आपण आणि गुळ गुळ हे मेन आहे ना. हो, ऑर्गॅनिक गुळ वापरून लाडू. तर आता हे झालं लाडवांविषयी. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय आहे? थंडीसाठीच आमच्याकडे अजून काही पदार्थ आहेत जे गोडाचे आहेत. हे नो शुगर नो जॅगरी, ह्याच्यात गुळही नाही साखरही नाही. ह्या आहेत 7 सीडच्या वड्या. याच्यामध्ये खजुराचा बेस आहे. मग ह्या सॉफ्ट आहेत का? हो, खजुराचा गोडवा आहे. या आहेत खजुराच्या वड्या. अशाच अंजीरच्या वड्याही आम्ही करतो. सीडच्या वड्या, याच्यामध्ये खजुराचा बेस आहे, त्यामुळे खजुराचा गोडवा ह्याच्यात येतो. म्हणजे ह्याच्यात आपल्याला जॅगरी पण नाही, गुळही नाही. ह्याच्यामध्ये आहेत खजुराच्याच वड्या आहेत. या अशाच अंजीरच्या वड्या आहेत. पण मग हे जे टाकलेत हे काय आहेत? म्हणजे 7 प्रकारचे सीड्स आहेत. ह्याच्या आजकाल हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. पंपकिन सीड आहे, सनफ्लॉवर सीड्स आहे, ते तुम्ही बघू शकता. प्युअर ड्रायफ्रूट. टेक्स्चर बघा तुम्ही. 7 सीड्स हे तिने बनवलेलं आहे. क्रॅनबेरी आहे, हे हेल्दी आहेत. हे पिस्ता ड्रायफ्रूट लाडू आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात कसला गोडवा आहे, तर ह्याच्यामध्ये आहे गुलकंद, पण गुलकंदात आहे मध. त्यामुळे आम्ही म्हणतो की ह्याच्यामध्ये साखरही नाहीये आणि गुळही नाहीये. आणि कुठल्याही पदार्थात गोडवा कमी पडला तर आम्ही मधाचाच वापर करतो ह्या रेंजसाठी. आणि हेही तुम्हाला गिफ्टिंग फॉर्म मध्ये आपण देऊ शकतो. मुलांना डब्यात तुम्ही देऊ शकता. तुम्ही स्वतः सकाळी उठल्या उठल्या एक दुधाबरोबर खाऊ शकतो. बाळंतिणीसाठी देखील छान आहे. हो, खूप छान असा हेल्दी पर्याय हिने आणलेला आहे. आता हे झालं गोडा धोडाचं. आता काहीतरी स्पायसी आहे का त्याच्याकडे? स्पायसी म्हणजे आमचं हे माहेर घर हे या स्पायसी पदार्थानेच बनलेलं आहे. आणि मुळात आमची स्पेशालिटी ही आहे की हे सगळे पदार्थ आमचे घरगुती आहेत आणि सर्टिफाईड आहेत. कुठलं तेल वापरतो, कुठले इन्ग्रेडियंट वापरतो, ह्याचं सर्टिफिकेशन आम्ही केलेलं आहे. आता मी तुम्हाला पदार्थ दाखवते. आता थंडी येते, प्रत्येक ऋतूत आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. आमच्याकडे जसं मी म्हटलं की प्रत्येक पदार्थात माझ्याकडे व्हरायटी आहेत. हे तिळाचे शंकरपाळे आहेत. या ऋतूमध्ये तीळ आणि मेथी याचा जास्त वापर करून आम्ही हे केले. तुम्ही खाऊन बघा आणि मला तुम्ही सांगा की पदार्थ आमचे कसे आहेत. एक अगदी छोटासा तुकडा खाते, एकदम क्रिस्पी आहे. म्हणजे ठेवल्या ठेवल्या असं मेल्ट झालंय आणि खुसखुशीत आणि खूप छान चव आहे आणि वेगळी डिफरंट चव आहे. थँक्यू. तर हे कशाचं केलेलं आहे? कुठलं पीठ आहे? ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे. आता येणाऱ्या ऋतूसाठी हे आम्ही पदार्थ बनवतो. बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये आहेत तीळ आणि मेथीचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला खाताना कळेल की ह्याच्यामध्ये मेथी आहे. सकाळी चहा बरोबर. म्हणजे थंडीमध्ये आपल्याला कसं हे सगळे पोटात पदार्थ गेले मुलंही आवडीने खातात. आणि ज्यांनी शरीरामध्ये उष्णता निर्माण होते, जसं की बाजरी म्हणाली, ही तीळ म्हणाली. हो, तर खूप छान. म्हणजे मला हा तुझा कॉन्सेप्ट खूप आवडला. ऋतूप्रमाणे पदार्थ आमच्याकडे मिळतात आणि म्हणजे असं म्हणतो ना, टाइमपास साठी पण छान आहे. हो, आणि हेल्थ गिल्ट फ्री ड्राय स्नॅक्स हे आम्ही सांगतो. खूप छान आहे. तर ह्याचं मला सांग ना, कसं विकते, म्हणजे काय प्राइस आहे? माझ्या साधारण प्राइस रेंज आहेत की पाव किलोचं माझे पॅकेजिंग मी तुम्हाला दाखवू इच्छिते की आमचं पॅकेजिंग हे अशा प्रकारचं पॅकेजिंग असतं. अच्छा. आमचे पाऊच हे स्टँड पाऊच, फूड ग्रेडेड पाऊच मध्ये आमचं पॅकेजिंग असतं. प्रत्येक पदार्थ सर्टिफिकेशन केलेलं आहे, त्याची माहिती तुम्हाला इकडे मिळते. आणि साधारण प्राइस रेंज आहे प्रत्येकाची 125 रुपये पाव किलो. म्हणजे साधारण 550 ते 750 रुपये किलोच्या मध्ये आमचे पदार्थ आहेत. आणि पाम ऑइल नाही, सनफ्लॉवर रिफाइंड ऑइल मध्ये आम्ही हे पदार्थ करतो. खूप छान. ह्याची टेस्ट खूपच छान आहे, सुरेख. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आपल्याकडे? जसं की सगळ्यांना चहा बरोबर किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून ऑफिसमध्ये भूक लागली की काहीतरी खायला सट्टर पाहिजे. तर बरेच जण कचोरी लवर असतात, कचोरी आवडते. तर बाहेरच्या कचोरीमध्ये पूर्ण मैद्याचं कव्हर असतं आणि आत मसाला असतो. आम्ही त्यासाठी काय केलंय, आम्ही 2 पर्याय निवडले. आमच्याकडे नाचणीची कचोरी आहे. क्या बात है. हे मी फर्स्ट टाइम बघितलं. नाचण्याची कचोरी आजपर्यंत मी कुठे बघितली नाही, ऐकली देखील नाही. ही मूग डाळीची कचोरी आहे. अच्छा. मग ह्याच्या आतमध्ये सारण काय आहे? सारण आपल्याच कचोरीचं सारण आहे. बाहेरचं कव्हर हे तुम्हाला मूग डाळीचं मिळेल. हे बघा मंडळी. आणि हे सगळे पदार्थ होममेड आहे. हो, माझी टीम आणि मी मिळून हे आम्ही सगळं करतो. नंतर हिच्या टीमशी आपण इंट्रोडक्शन करणारच आहोत.
आता तृप्ती, मला तुझ्याकडे इथे खूप छान छान असा स्नॅक्स दिसतोय, तर तो बघायचा का? हो. आता मार्गशीर्ष येत आहे. मार्गशीर्ष म्हटलं की उपवास आले. आमच्याकडे उपवासाची पण 4 ते 5 पदार्थांची रेंज आहे. त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या चकल्या, बटाटा सळी चिवडा, केळ्याचा फराळी चिवडा आम्ही बनवतो, केळ्याची शेव वापरून. ज्यांना बटाटा चिवडा खायचा नसेल त्यांच्यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे आणि जैन लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. म्हणजे केळ्याचं मी कधी शेव ऐकलीच नाही. केळ्याचा चिवडा येतो आमचा, बटाटा फराळी चिवडा येतो, साबुदाण्याच्या चकल्या येतात. बटाटा चिवडा दाखवते. असं हे ना, मला ना हे केलं, मेस्मरायझिंग झालं. आमची आई असं करायची लहानपणी. आमची आई असं म्हणजे आपलं उन्हाळा आला की बटाट्याचा किस करायची, उपवासाला हे असं चिवडा करायची, चिकोड्या वगैरे आपल्याकडे तेव्हा पूर्वी खूप. आणि तुम्ही बघू शकता की तेल तुम्हाला खातानाही कळेल आणि कुठेही आमचे पदार्थ तेलकट नसतात. तर मी खाऊन बघणार आहे. आईच्या हातची चव अगदी मला आईची आठवण करून दिलीस. खूप छान, मस्त, अगदी तीच चव, काही एक फरक नाही. थँक्यू. खूप छान. तसंच अजूनही दाखवते की मधल्या वेळेचं खाणं, काय खायचं पर्याय नसतो. डाएट करणारी लोक असतात, शेव चुरमुरे फक्त खातात. आठवडाभर खाऊन परत आपण काहीतरी बरोबर जंक खायला सुरुवात करतो. आमच्याकडे आहे सुकी चटणी भेळ. पदार्थ तोच पारंपरिक शेव चुरमुरे, पण आजकाल बऱ्याच महिला आहेत ज्या डिहायड्रेटेड पदार्थांमध्ये आहेत, पावडर बनवतात. मग आम्ही काय करतो, पुदिना, आमचूर पावडर, कोथिंबीर याची पावडर, याच्यापासून ही भेळ बनवतो. ती पावडर आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि अगदी मुंबई स्टाईल भेळ जर तुम्हाला खायची असेल तर ही बघा. वाव, की तुम्हाला हेही मिळतं. म्हणजे अगदी झटपट. मी असं घेते, ह्याच्यात नुसता कांदा घातलात तर तुम्हाला भेळ करायची गरज नाही. हे युनिक पदार्थ, थोडासा टँगी पण आहे, थोडासा स्पायसी पण आहे. लिंबू पावडर, आमचूर पावडर, पुदिना आणि कोथिंबीर पावडर ह्याच्यात मिक्स करून सगळे फ्लेवर्स आहेत ते बॅलन्स आहे. हो, खूप छान. त्यात हे रोस्टेड रेंज आहे आमची, त्याच्यामध्ये हेही रोस्टेड. आजकाल मुलं कुरकुरे, अचारी, बिंगो हे बाहेरचं खूप खातात. हे ज्वारीचे प्लेन पफ आहे आणि त्याला पेरी पेरीचा ट्विस्ट दिलाय. माझ्या नातवासाठी घेऊन जायला हवं. खूप छान. त्यामुळे आवडीने मुलं हे डब्याला नेतात. हो, हे न्यायला हो, खूप छान आहे. आणि ह्याची खासियत या पदार्थांची काय ना, थोडं खाऊनही पोट भरतं. हो, कारण हे म्हणजे हेल्दी असतं ना, आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत त्याच्यामध्ये. आणि मिलेट पासून बनवलेलं असल्यामुळे हे. ह्याच्यात कुठलं मिलेट्स आहे म्हणालीस? ज्वारीचे पफ आहे. फक्त काय केलंय, पेरी पेरी पावडर आणि पुदिना पावडर लावले, ज्याने मुलं ते खातात. आणि टेस्ट मध्ये असं. आणि हेच तुम्हाला चटणी पावडर मध्ये हवे तरी मिळतात. खूप छान आहे, मस्त. तसंच थंडीसाठी विशेष, जसं तुम्हाला मगाशी मी दाखवल्या तीळ शंकरपाळे, या आहेत बाजरीच्या पुऱ्या. सगळं तुझ्याकडे युनिक आहे. बाजरीची पुरी आहे, म्हणजे कधी न बघितलेला, न टेस्ट केलेले पदार्थ आहेत. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की टेस्ट आहे. बाहेर पदार्थ तुम्हाला दिसतील पण तेलाची गॅरंटी ही. आणि म्हणजे ना, तेलाचा वास येत नाहीये, फ्रेश आहे, म्हणजे जसं की आत्ताच काढलेलं आहे. खूप छान आहे, ऑसम आहे. चकल्यांचे बरेच प्रकार आमच्याकडे आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भाजणी चकली तर आपण खातोच, पण ती नसेल खायची तर काय पर्याय आहे, तर मी नाचणीच्या चकल्यांच्या स्टिक्स आहेत. एका वेळेला एक चकली जात नसेल, 4 स्टिक खाल्ल्या, हे ऑप्शन छान ना. नाचणीच्या स्टिक्स आहेत. आणि तशाच माझ्याकडे कॉर्नच्या चकलीच्याही स्टिक्स आहेत. खूप छान. मधल्या वेळच्या खाण्याचा हा खाऊनच माझं पोट भरतंय. हे जाम कडक आहे, राहू दे. नाचणी आहे नाही, तुम्ही खाऊन बघा. असं कडक वाटलं, कारण पॅकेजिंग आहे, ठिसूळ नाहीये की पॅकेजिंग मध्ये तुटेल, पण खाताना तुम्हाला खूप. आणि त्याहीपेक्षा आवडीने खाऊ शकतो अशी ही चकली. आणि म्हणजे ना, असं जास्त तिखटही नाहीये, कारण बऱ्याच जणांना मग त्रास होतो. आणि नाचणी कोणी आवडीने खात नाही. याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगितल्यावर कळेल की याच्यात आमचूर पावडर आहे, त्यामुळे त्याचा तो टँगीनेस येतो आणि ती गोष्ट खायला इझी होते. तशीच ही कॉर्नची चकली आहे. ही इतकी सॉफ्ट आहे की सिनियर सिटीजन सुद्धा
आवडीने खाऊ शकतो. आणि कुठलाही याच्यामध्ये तांदूळही नाही, याच्यात मका. ही पण छान आहे, एकदम छान. म्हणजे तुझ्याकडे आता मला मोठी पिशवीच घेऊन जायची. आणि अजून काय आहे? जसं मगाशी म्हटलं, मुगाची शेव ही आमची स्पेशालिटी आहे. बेसनाची शेव तर प्रत्येक ठिकाणी मिळतेच, पण आमच्याकडे तुम्हाला मिळेल मुगाची शेव. मी तुम्हाला त्याचं पॅकेजिंग दाखवते. मुगापासून बनवलेली शेव आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मूग, खायला अतिशय हलकी, पचायला हलकी, आणि मुलं आवडीने चीज शेव म्हणून ही शेव खातात. हो ना, खूप छान. जे आपण बाहेर आणतो ना त्या शेव, हो, मग त्याच्यापेक्षा हे चांगलं ना. ते कधीच त्यांचं पॅकिंग केलेलं असतं. लिंबू मिरी शेव असते, मुगाची शेव असते, खूप छान. आपली रेग्युलर तिखट शेव, लसूण शेव, पालक पुदिना शेव, असे बरेच प्रकार आमच्याकडे अवेलेबल आहे. केळ्याचा चिवडा म्हणालीस, तो दाखव ना. दाखवते. मी जसं तुम्हाला म्हटलं, आमच्या दुकानात ना रोज आम्ही सॅम्पल्स देतो. पदार्थांचं सॅम्पल खा, आवडलं तर बघा. आमचे 2 ते 3 पदार्थ असतात की त्याचं सॅम्पलही शिल्लक राहतो. हो का? हा केळ्याचा चिवडा आहे. केळं, ड्रायफ्रुट्स असतात, आणि हा गोड नाही. हो का? बटाट्याचा गोड. मी हे फर्स्ट टाइम बघते केळ्याचा चिवडा. आजपर्यंत आपण बटाट्याचा पाहिलेला आहे सेम अशा, आणि रताळ्याचा पण असतो, पण केळ्याचा मी फर्स्ट टाइम पाहिलाय. आणि हा मुळात गोड नाही, की याच्यात साखरेचं प्रमाण फार कमी. पण केळं पण तसं गोड असतं, आणि याच्यात आपले बदाम, काजू हे सगळं असतं. ड्रायफ्रुट्स आहेत हे बघा. हो, खूप छान आहे. आणि टेस्ट अशी युनिक आहे, म्हणजे कधी टेस्ट आपण घेतली नाही ना, वेगळी चव आहे. अजून काय आपल्याकडे? तसंच आता उपवासासाठी नवीन पदार्थ, त्याचंही सॅम्पल आमचं तुझ्याकडे काही राहतच नाही. साबुदाणा खिचडीचं ड्रायमिक्स आहे. अच्छा, हे बघा तुम्ही, जशी खिचडी असते तसाच हा पदार्थ आहे. जसा बटाट्याचा चिवडा आपण चहा बरोबर खातो, तसं हे खिचडी ड्रायमिक्स आहे. खिचडी खाल्ल्याचा फील तुम्हाला या फरसाणमधनं मिळेल. म्हणजे साबुदाणा खिचडी ड्राय मध्ये ते वर्जन झालंय. हो, म्हणजे साबुदाणा खिचडीचं ड्राय व्हर्जन आहे. आणि युनिक आहे, बाहेर तुम्हाला हे नाही मिळत. तो एक असतो माहितीये, तो मोठा साबुदाण्याचा एक असतो. छोट्याचं मी सगळ्या गोष्टी मशीन मेड असतात. हे सगळं आम्ही घरात जाता तुम्हाला कढीपत्ता ह्याचा स्वाद कळेल. खूप छान. हे सगळे पदार्थ तर ताई माझ्याकडे असतातच, पण आमच्याकडे दिवाळीचा फराळ हा 12 महिने मिळतो. आणि त्यातला एक स्पेशल पदार्थ तो खूप कमी ठिकाणी मिळतो, ती म्हणजे कडबोळी. जर तुम्ही कोकणातले असाल तर कडबोळी काय तुम्हाला आमची आई करायची ना. आणि कडबोळी ही आमच्याकडे 12 महिने मिळतात. सगळ्या धान्यांच्या पिठापासून बनवलेली ही कडबोळी. आमची आई नेहमी आमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे दिवाळीत कडबोळी शिवाय दिवाळी नाही. म्हणजे जे कोणी ब्राह्मण व्ह्युअर्स असतील ना, त्यांच्याकडे कडबोळी ही स्पेशली असते. आणि तुम्ही खाऊन बघा, अतिशय खुसखुशीत. हो, आणि 12 महिने आम्ही अगदी क्रिस्पी आहे, खूप छान बनवतो. आणि कुठे ना असा तेलकट फ्लेवर जाणवला नाही. नाहीतर जनरली कसं असं हाताला तेल लागतं, खाताना जाणवतं, ते तसं नाहीये. स्पायसी कमी आहे, नाहीतर नेहमी आपल्याला इथे ते जळजळतं. सगळ्या टेस्ट बडला. हिच्या जवळजवळ 10 तरी पदार्थ मी टेस्ट केले, आणि पाणी प्यायला लागलं नाही, किंवा हा करायला लागलं नाही, आणि समाधान होतं हे पदार्थ खाऊन. याला तुम्हाला घरगुती टच आहे ना, घरगुतीच आहेत ते पदार्थ. आणि हा काय चिवडा आहे? जसं म्हटलं, मिलेटवर आम्ही जास्त भर देतो. ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा आहे. हा ज्वारीचे पोहे, त्याचा चिवडा. सगळं हेल्दी ऑप्शन आहे हिच्याकडे, म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे लहान मुलांसाठी पण छान आहे, आपल्यासाठी छान आहे, आणि सिनियर सिटीजन साठी पण छान आहे. असं म्हणजे सगळ्यांना, पूर्ण फॅमिलीचं तिने गरजा लक्षात घेऊन हे पदार्थ बनवलेले आहेत. हाही छान आहे, मस्त आहे. थोडंसं वेगळं हे आहे त्याला, म्हणजे ते ज्वारीचं आहे ना, आणि चटपट, त्याचं नावच आहे चटपटीत ज्वारी. चटपटच आहे, कारण मिलेटच्या गोष्टी आहेत ना, प्लेन फॉर्म मध्ये कोणी खात नाही, म्हणून मुलं कंटाळतात, किंवा आपणही कंटाळतो. आम्ही काय करतो, आमचूर पावडर म्हणा किंवा लिंबू पावडर, अशा काही गोष्टी आहेत, त्याने त्या गोष्टीला आम्ही एक ट्विस्ट देतो की तो पदार्थ तुम्हाला खायला. चटपटा चाट मसाला आहे, त्यामुळे ते पदार्थ तुम्ही खूप छान आवडीने खाता.
मार्गशीर्ष महिना सुरू झालाय. मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या उपवासांसाठी महिलांना पुरणपोळ्या या गरजेच्याच असतात आणि करतातच. मग त्या महिलांसाठी आम्ही घेऊन आलोय घरगुती पुरणपोळ्या. क्या बात आहे. आणि आमच्या पुरणपोळ्यांची साईज मोठी असते. सर्व्हिस करणाऱ्या स्त्रियांना वेळ नसतो घरी जाऊन करायला. आणि नैवेद्यासाठी हे आता वरणापुरणाचा नैवेद्य करायचा असेल तर आमच्याकडे अगदी छान मोठी पोळी आहे, सॉफ्ट आहे, खमंग भाजलेल्या पोळ्या. म्हणजे या पोळीचं टेक्स्चर बघा तुम्ही, तोंडाला माझं पाणी सुटलेलं आहे. आणि ही पोळी उघडल्यावर याची साईज बघा, जम्बो साईज आहे, अगदी मोठ्या पोळ्या असतात. आणि म्हणून आम्ही 2-2 पोळ्यांचीच पाकिटं ठेवली. खूप छान, अगदी म्हणजे ना काय तुला सांगू, खायची इच्छा झाली. खूप छान. कसं पॅकेट आहे ते आपल्याकडे? पुरणपोळ्या आमच्या 2 पुरणपोळ्या 100 रुपयाला 2 पुरणपोळ्या आहे. पण मी सजेस्ट करते की माणशी 1 पोळी पुरते, म्हणून आम्ही 2-2 पोळ्यांचीच पाकिटं घेऊ. अगदी अर्धी खाल्ली तरी सफिशियंट आहे, कारण त्याची साईजच एवढी आहे. आणि पुरणपोळ्या व्यतिरिक्त आपण त्या तिथे दुसऱ्या पोळ्या पाहिल्या, गुळपोळी. गुळपोळ्या आता थंडी आहे, संक्रांत जवळ आलेली आहे, पण मी सांगू इच्छिते की आमच्याकडे 12 महिने गुळाच्या पोळ्या मिळतात ना ताई. की आणि आता थंडीमध्ये तर गुळाच्या पोळ्या आणि तीळ आणि गुळ पूर्ण भरलेली. आईकडे ह्या अशा गुळपोळ्या करायची पद्धत आहे. गुळ, खसखस, तीळ थोडंसं. आणि याचं शेल्फ लाईफ आहे ना, ह्या 15 दिवस टिकतात. तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन ठेवल्या तरी रोज अर्धी पोळी खाल्ली तरी ती हेल्दी म्हणून तुमचं पोट भरीचं. मोस्टली सगळे ब्राह्मणी पदार्थ ठेवले असतो. खूप छान. ही ह्या ताईला खूप मदत करते, तृप्तीला. हो ना, त्याच्यामुळे तुझा म्हणजे एक सपोर्ट आहे. आता हेच माझं शॉप. तुझं? अच्छा, किती वर्षापासून आहे ह्याच्याकडे? 4-5. हो का. तर तृप्ती, एक क्युरिओसिटी म्हणून मी तुला विचारते की तू ह्या व्यवसायात कशी आलीस? मी सांगते की माझं बॅकग्राऊंड आहे मीडियाचं आहे. मी मीडियामध्ये 11 वर्ष नोकरी केली. पण माझी आई घरगुती प्रमाणात हे पदार्थ पूर्वी बनवायची. आम्ही मूळचे दादरचे आहोत. माझ्या आईचा दादरला हा व्यवसाय होता, पण घरगुती प्रमाणात. आणि माझं बॅकग्राऊंड मीडियाचं असल्यामुळे मला वाटायला लागलं की आपण लोकांचं ब्रँडिंग करतो, लोकांच्या ब्रँडना वर आणण्याचं काम मी इतके वर्ष केलं. मग आपल्या घरच्या ब्रँडला आपण कधी नाव नाही दिलं. त्यामुळे मी ठरवलं की आईच्या व्यवसायाला एक कमर्शियल स्वरूप द्यायचं, म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला. गेल्या 5 वर्षांपासून मी तृषी फूड या नावाने हा व्यवसाय करते. माझं नाव तृप्ती आहे, माझ्या मिस्टरांचं नाव ऋषिकेश आहे. त्यांचं नाव आम्ही कॉम्बिनेशन तृषी केलंय आणि ते खाण्याशी रिलेटेड आहे. समाधान म्हणजे तृषी, म्हणून आम्ही या नावाने सुरुवात केली. आणि माझ्या आई वडिलांमुळे मी आज हा व्यवसाय करते. माझ्या आई वडिलांचा मला सपोर्ट आहे हे सगळं तयार करण्यात. आज माझी आई हे सगळं करून घेण्यासाठी मागे माझ्या उभी आहे आणि म्हणून मी आज हे दुकान करते. पण फक्त असं नाहीये की घरातल्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी व्यवसाय करते. आज हे दुकान सुरू करून मला 5च महिने झाले. 5 वर्ष मी हे घरातनं करते. त्याच्यात तुला मिस्टरांची पण? माझ्या मिस्टरांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज हे तृषी फूड उभं आहे कांदिवलीमध्ये. पण नुसतं मी किंवा माझे मिस्टर मिळून हे दुकान नाही सुरू राहत. त्यामुळे आमचं पहिल्यापासून असं आहे की गावावरनं मुंबईत मुली शिक्षणासाठी येतात, राहतात बाहेर. आणि त्यासाठी माझं असं असतं की मुलींना व्यवसायात यावं, मुलींनी व्यवसायात यावं, उद्योगात यावं, निदान मराठी मुलींनी नोकरी करावी. आणि म्हणून मी माझ्याकडे असं आहे की 18 वर्ष पूर्ण झालेल्या कुठल्याही मुलींना जर नोकरी करण्याची आवड असेल तर आमच्याकडे प्रोडक्शन आमचं होतं, पॅकेजिंग डिपार्टमेंट आहे, आमचं दुकान आहे माझं. जसं की आता जसं ही माझ्याकडे हे माझं दुकान म्हणजे माझं बेबी आहे. ते सुरू झाल्यापासून ही माझ्याकडे आहे. तिचं नाव साक्षी आहे आणि ही माझ्याकडे माझ्या बरोबरीने ही काम करते. तसंच माझ्याकडे एक मुलगाही कॉलेज सांभाळून पार्ट टाइम जॉब करतो. अशा तरुणींना हिने इथे रोजगार अवेलेबल करून दिलेला आहे आणि खूप ही चांगली गोष्ट आहे. आपण सर्व प्रोडक्ट्स पाहिले, तर आता जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मिनिमम किती घ्यावं लागतं? मिनिमम असं काही नाही, आपण कुरिअरनेही पदार्थ पाठवतो. माझ्याकडे सगळ्या प्रोडक्टच्या रेंज 100 रुपयापासून सुरू आहे. हे असं पॅकेजिंग असतं, त्यामुळे पदार्थ कधीही तुटत नाहीत, सेफ राहतात. फूड ग्रेड पाऊच मध्ये हे पॅकिंग केलेले असतात. मग हे चिवडा, चकली वगैरे ते सगळं अशा पॅकिंग मध्ये आपल्याला ऑल ओव्हर इंडिया जातं. ऑल ओव्हर इंडिया जातं. मंडळी, तुम्ही कुठेही कुरिअर
तुम्हाला कुठे कुरिअर अवेलेबल आहे आणि ह्याची शेल्फ लाईफ ही 2 महिन्याची आहे. त्यामुळे प्रोडक्ट ते मी विचारणारच होते की किती दिवस राहतं. हो, शेल्फ लाईफ ही 2 महिन्याची आहे आणि तशी आम्हाला ऑर्डर येते. मेक टू ऑर्डर बेसिसवर आम्ही आमच्या वस्तू बनवतो. खूप छान आणि तुम्हाला फ्रेशच वस्तू मिळते. ते चवीवरनं कळतच आहे. तर मंडळी हे बघा, तुम्ही हे बघू शकताय प्रत्येक म्हणजे आता हे साधारण किती ग्राम आहे? हे पॅकेजिंग माझं 200 ग्रॅम आहे आणि मी सांगू इच्छिते तुम्हाला की मी कॉर्पोरेट ऑर्डर्स घेते. कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी आपण ह्याच्यामध्ये स्मॉल पाउचेस सुद्धा बनवून देतो. म्हणजे कस्टमायझेशन अवेलेबल आहे. बरेच पदार्थ माझे आहेत. सगळेच पदार्थ दाखवणं शक्य नसतं. मेथीच्या बाकरवड्या म्हणजे कुठलाही पदार्थ त्रुशी फूड मध्ये हा तुम्हाला युनिकच मिळेल. प्लेन बाकरवडी नाही, ह्याच्यामध्ये आता थंडी असल्यामुळे मेथीचा अंश असतो. खूप छान आहे. हे सगळं तुझ्याकडे हेल्दी ऑप्शन आहे. आणि जर समजा लाडू घ्यायचे झाले तर? हो, मी जसं तुम्हाला म्हटलं की आमचे 6 लाडू म्हणजे पाव किलो असतात. अशा पद्धतीचं आमचं पॅकेजिंग असतं. आणि जर ह्याच्यात आपल्याला मिक्स पाहिजे तर मिक्स. हो, मी दाखवते ना तुम्हाला की हा आमचा ट्रायल लाडू पॅक आहे. ह्याच्यामध्ये 6 प्रकारचे लाडू आहेत. हा उत्तम गिफ्टिंग ऑप्शन आहे. हा तुम्ही घरी ट्रायल म्हणून घेऊ शकता की तुम्हाला कुठला लाडू आवडतोय. आणि कॉर्पोरेट मध्ये सुद्धा हे लाडू माझे दिवसाला 1 लाडू 4 वाजता खा, पोटभरीचा ऑप्शन होतो. 6 दिवसाला तुम्हाला हा आठवडाभर रोज नवीन टेस्ट मिळते. छान ऑप्शन आहे. आणि हे काय? ह्या आमच्या होममेड नानकटाई आहे. म्हणून म्हटलं होममेड ह्यासाठी की तुम्हाला हे टेक्स्चर रफ टेक्स्चर आहे. कारण ह्याच्याकडे काय नाही, बरंच काही आहे. म्हणजे हिच्या दुकानात आलं की दुसरीकडे कुठे काही जायलाच नको. सगळं छान. आणि स्वीट बद्दल सांग. हो, मी जसं तुम्हाला मगाशी नो जॅगरी नो शुगर हे सांगितले, त्याचं असं पॅकेजिंग असतं. आणि हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. असंच तुम्हाला छोटं पाव किलो. आणि हे कस्टमाइज गिफ्टिंग ऑप्शन म्हणून द्यायचं असेल तर आपण डिझायनर बॉक्सेस मध्ये पण, कारण हे प्रीमियम क्वालिटी डिझायनर बॉक्स बघूया का? मी दाखवते तुम्हाला. गिफ्टिंग ऑप्शन म्हणून, कारण हे पदार्थ प्रीमियम क्वालिटीचे आहेत. त्यामुळे आपण गिफ्टिंग फॉर्म मध्ये पण हे पदार्थ देऊ शकतो. आणि मी आपण काजू कतली वगैरे ह्या गोड पदार्थांपेक्षा ह्याला 1 महिन्याचं शेल्फ लाईफ असतं. त्यामुळे आपण कुणाला दिलं तरी हे महिनाभर टिकतं. आणि अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग मध्ये पण आपण हे कस्टमाइज करून देतो. मस्त आहे, छान ऑप्शन आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे दिवाळीचा फराळ हा 12 महिने मेक टू ऑर्डर बेसिसवर मिळतो. छान आहे. त्याच्यामध्ये कोणाकडे काही कार्य असेल काय असेल तर आपल्याला लागतो चिवडा, मोतीचूर लाडू. आता लग्नाचा सीझन आहे. घरगुती मोतीचूर लाडू, चिवडा याचे पॅकेट्सही आपण करून देतो. आणि व्हरायटी हवी असेल काही हटकी तर पोह्याच्या चिवड्याच्या ऐवजी ज्वारीचा चिवडा, गुळाचा मोतीचूर लाडू असं आपण करून देऊ. म्हणजे ट्विस्ट. त्याला ड्राय स्नॅक्स बद्दल पण आमच्या या स्टोर मध्ये आम्ही फूड ऑर्डर्स देखील स्वीकारतो. आमच्याकडे हो, सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आमच्याकडे सगळे पदार्थ अवेलेबल असतात. काय काय असतं आमच्याकडे? हो, पोळी भाजी, पोहे, उपमा, थालीपीठ. आणि आम्ही कॉर्पोरेट स्नॅक्स बॉक्स देतो. हे पदार्थ तुम्हाला संध्याकाळी पार्टीज आहेत, किटी पार्टीज आहेत, घरी कोणी येणार आहे तरी आम्ही फूड ऑर्डर स्वीकारतो. आता मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे दिवसभर काय काय असतं. नाश्ता असतो, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, पोळी भाजी, सोलकढी, अरे वा, हे बघा, कोकम सरबत. छान, खूप छान आहे, मस्तच आहे. गोडाचे बरेच पदार्थ मी तुम्हाला दाखवते. श्रीखंड असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रीखंड पण होममेड आहे. घरी चक्का बांधून केलेलं श्रीखंड असतं. क्या बात आहे. हे म्हणजे मी अजूनही घरी चक्काच करते. आणि त्याची चव बाहेरचं आणतच नाही श्रीखंड. त्याची चव आणि कमर्शियल त्याच्यात फरक असतो. कारण मला तो घरचाच चक्क्याचं श्रीखंड आवडतं. हे बघा, हे आमचं युनिक प्रोडक्ट आहे, गुळाचा खरवस. आणि 100 ग्रॅम पॅकेजिंग मध्ये गुळाचा खरवस फक्त आम्हीच बनवतो. म्हणजे तुमच्याकडे पाहुणे येणार, बाहेर जनरली पाव किलो. थंडी आहे, आईस्क्रीम खात नाहीत तर जेवल्यावर काय द्यायचं. आणि हे युनिक आहे त्यामुळे, आणि गुळाचं असल्यामुळे शुगर आहे म्हणून आम्हाला गोड नको. म्हणून कुठलाही पाहुणा तुमचा गोडाशिवाय घराबाहेर पडणार नाराज याची काळजी आम्ही घेतो. छान, पाहुणाही खुश, आपणही खुश. खूप छान. तसंच श्रीखंड म्हणालात ना, घरगुती श्रीखंड तुम्ही तर करता त्यामुळे तुम्हाला माहित असेल. मला ते बाहेरचं श्रीखंड जमतच नाही, घरचंच आवडतं. कारण जो घरचा करतो ना त्याला ते बरोबर कळतं. खूप छान.
बघूनच ते समजतंय. ते ना असंच आपण ते खातो, म्हणजे कळलं एवढं घट्ट असतं ते. खूप छान. त्याचप्रमाणे आमच्याकडे अळूवडीचे तयार उंडे मिळतात. कारण मी स्वतः नोकरी केली आहे, त्यामुळे मला माहितीये की घरचं खायचंय आणि चांगलं खायचंय, तर त्यासाठी काय करावं लागतं. म्हणून मग आम्ही काय करतो, अळूवडीचे तयार उंडे आमच्याकडे रोज आहेत का तुझ्याकडे? हो, माझं पॅकेजिंग दाखवते तुम्हाला. सिल्वर फॉईल मध्ये पॅक केलेले असतात. छान. ह्याच्यात किती 10 वड्या तरी होतात आणि अगदी चिंच, गूळ, दाण्याचं कूट सगळं वापरून अळूच्या वड्यांचे रोल. काय नाही तुझ्याकडे सगळं छान. काय ह्याचं प्राइस आहे एका? हे साधारण 85 रुपयापासून वजनाप्रमाणे. बघ ना, म्हणजे आता एखादी बाई ती घरी जाणार, करणार, सगळं उकडणार, तळणार, त्याच्यात हे तिला 85 रुपीज मध्ये रेडी. हो, आणि नैवेद्य आहे, नैवेद्याचं जेवण आहे. खूप छान आहे. तुम्ही 4 जणांच्या फॅमिलीसाठी इनफ आहे. येस. खूप छान, सुरेख आहे. म्हणजे छान असे व्हरायटी ठेवलेल्या आहेत तुझ्याकडे आणि ज्या बायकांना युजफुल आहे. हो, आजकाल या धकाधकीच्या जीवनात कोणाला एवढे पदार्थ घरात करायला जमत नाही, घरगुती हवं, चव घरगुती पाहिजे. तर पूर्वी हॉटेल वगैरे हे खूप लोकांना आवडायचं, पण आजकाल आफ्टर कोरोना आहे ना, मी बघितलं लोकांना घरचं खायला फार आवडतं. खूप छान. त्यामुळे आम्ही सगळ्यांची सोय बघून. आणि चवीबद्दल म्हणू नका, चव अगदी उत्कृष्ट आहे. तुमच्या समोर मी प्रत्येक पदार्थ हिच्याकडचा टेस्ट केलेला आहे, अप्रतिम टेस्ट आहे. तर खरंच हॅट्स ऑफ आहेत तुला. आणि सगळं हे तू म्हणजे घरगुती लेवलवर करतेस. हे काय आहे हा सेक्शन? जसं म्हटलं ना की आमच्याकडे आलात की डावं उजवं सगळं मिळेल. आम्ही घरगुती चटण्याही करतो, त्याच्यामध्ये अळशी, लसूण, कढीपत्ता, म्हणजे ह्याच्यातही म्हणजे तू हे केलंय, व्हेरिएशन्स आहेत. हे बघू शकता तुम्ही. अळशीची चटणी, सुकं खोबरं, चिंच, पांढरे तीळ असं सगळं वापरून आपण या चटण्या करतो. लसूण, पारंपरिक लसूण, कढीपत्त्याची ही नवीन आहे. ही जनरली कुठे बघायला मिळत नाही आणि हेल्दी ऑप्शन. हेल्दी ऑप्शन आहे. अळशीची पण कसं आजकाल हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे थोडी तरी अळशी पोटात जावी, तर त्याच्यासाठी छान. अशी कोण अळशी खात नाही. तसंच म्हटलं लोणचं, सगळी घरगुती लोणची तर आहेत. हे तुम्ही बघू शकता, आंबे हळदीचं लोणचं. क्या बात आहे. आंबे हळदीचं लोणचं, मिरचीचं, गोड लिंबू, उपवास लिंबू, अशी बऱ्याच प्रकारची लोणची. आणि हे पीठ पण आहेत का? पीठही असतात जी आपल्याला बेसिक रोज लागतात. साधारण राजगिऱ्याचं पीठ आहे, आता मार्गशीर्ष येतोय. उपास बाजाणी, नाचणी घावन पीठ आणि मूग डोसा पीठ हे इन्स्टंट आहे. तुम्ही पाणी घाला, डोसा बनवा. हेल्दी नाश्ता तयार. हेल्दी नाश्ता तयार. खूप छान. सर्वच हिच्याकडचे पदार्थ खूप छान आहेत. आणि आम्ही जसं म्हटलं, आम्ही लग्न, मुंज, डोहाळ जेवण, बल्क ऑर्डर्स घेतो. केळवण, आता लग्न आहेत, हळद, या सगळ्यांच्या ऑर्डर्स आम्ही घेतो. मग तुला किती दिवस आधी सांगावं लागतं? मला साधारण 2 दिवस आधी इन्फॉर्म केलं तर अगदी आपण मसाले भात, सोलकढी, पुरणपोळ्या, पुरी भाजी, छोले असं सगळं. आणि विदाऊट कांदा लसूण हवं असेल, ब्राह्मणी स्वयंपाक हवा असला तरी अगदी ब्राह्मणी स्वयंपाक सुद्धा माझ्याकडे तुला नक्की ऑर्डर दे. कारण मला ब्राह्मणी स्वयंपाक प्रचंड आवडतो. सगळ्या पद्धतीचं आमची टीम आहे ना, प्रत्येक पद्धतीचं जेवण तुम्हाला, म्हणजे मालवणी, सारस्वत पद्धतीचं, सिकेपी पद्धतीचं, त्या पद्धतीची चव तुम्हाला त्या जेवणात मिळेल एवढी मी खात्री देते. सगळं व्हेज आहे ना? व्हेज. हो मंडळी, सगळं व्हेज जेवण हिच्याकडे वेगवेगळ्या प्रांतानुसार मिळणार आहे. हो की नाही? प्रत्येक प्रांताचं तुम्हाला मिळणार आहे. हे काय लोकेश गुप्तेंचा फोटो इथे? हो, माझ्या टॉप कस्टमर्स मध्ये सगळे माझे हे कस्टमर्स आहेत. हो का? छान. आणि अजून स्टार प्रवाहाची ठरलं तर मग सिरियल येते, त्या सिरियलच्या सेटवरही माझे प्रोडक्ट जातात. या ना, मी तुम्हाला फोटोज दाखवते. ह्या ज्योतिताई चांदेकर. अच्छा. ही जुई गडकरी. मधुरा कुंभार या सारेगमपच्या सिंगिंग प्रोग्रामच्या सिंगर आहेत. मस्त, छान. त्यांनी तुला पोचपावती दिली म्हणजे काय प्रश्नच नाही. तुझं प्रोडक्टही अगदी तसंच आहे. खूप छान अशी ही सगळी इन्फॉर्मेशन दिलीस, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता मला सांग की तुझ्या या शॉपमध्ये यायचं कसं? माझं हे शॉप कांदिवलीला चारकोप सेक्टर 3 ला लोकेटेड आहे. चारकोप सेक्टर 3 ला भविष्य निधी म्हणजे PF ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर कृषी फूड्सचं आउटलेट आहे. आणि टायमिंग काय आहे? माझं टायमिंग सकाळी 9:30 ते रात्री 10. आणि बंद कधी असतं? 7 दिवस आमचं दुकान तुमच्या 365 डेज कृषी फूड्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे.
तर वाट न बघता लवकरात लवकर इकडे या. भरपूर सारी व्हरायटी आहे अगदी घरगुती पदार्थांची. तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही चूज करून खाऊ शकता. मला तर इथलं मी आता बॅग भरूनच घेऊन जाणार आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मला वाटतंय की तुम्हाला नक्कीच आवडला असेल, युजफुल वाटला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.